तर स्टार्ट करूया आपण सिक्वेन्स अँड सिरीज. त्याचा सगळ्यात पहिला पार्ट बघूया अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे ना, एपी अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर डायरेक्ट आता क्वेश्चन पासूनच सुरुवात करतो कारण की रिव्हिजन क्लास आहे. काय दिलंय बघा, क्वेश्चन काय दिलंय हे बघा. क्वेश्चन दिलाय द 6 and 11 टर्म ऑफ एपी आर 17 and 32, देन फाइंड द 23rd. हे आपण असा क्वेश्चन 10th मध्ये सुद्धा येत होता. तुम्हाला जर लक्ष असेल तर 10th मध्ये पण येत होता आणि थोडा डिफिकल्ट वाटायचा असा क्वेश्चन. याच्यात जेई मध्ये येईल का? येऊ शकतं, काही नाही. या तुम्ही जर या वेळचे पेपर जर बघितले ना, तुम्ही एकदा गुगलवर सर्च करा की जेई मेन 2024 पेपर्स आहे ना, तर जानेवारी अटेम्प्टचे जर पेपर बघितले तर मॅक्झिमम क्वेश्चन सिक्वेन्स अँड सिरीजवर आले आहेत. मॅक्झिमम क्वेश्चन्स, मॅक्झिममचा अर्थ की चॅप्टर्स तर इतके सारे आहे आणि बरेचदा काय होऊन राहिलं की म्हणजे एका चॅप्टरचा एक क्वेश्चन यायला पाहिजे, कधी कधी काही क्वेश्चन स्किप होऊन जातात कारण की काही क्वेश्चन डबल येतात. तर सिक्वेन्स अँड सिरीजचे 2-2 क्वेश्चन्स आले आहेत एका पेपरमध्ये. 30 क्वेश्चन्समध्ये 2 क्वेश्चन सिक्वेन्स अँड सिरीजचे, म्हणजे त्याला वेटेज चांगलंच आहे आणि सोपं असतं, इतकं काही डिफिकल्ट नाही आहे सिक्वेन्स अँड सिरीज. तर काय दिलं आहे आपल्याला? आपल्याला दिला आहे 6 टर्म. 6 टर्म लिहितो मी T6. कसं लिहितात? ए प्लस n मायनस 1 म्हणजे 6 मायनस 1 तर 5D. डायरेक्ट एक मायनस करूनच लिहितो आहे ना. ही दिली आहे तुम्हाला 6 टर्म 17 आणि 11 टर्म ते होईल ए प्लस ए फर्स्ट टर्म आहे म्हणजे आपला ए पी आहे ए प्लस डी, हे तर माहिती आहे तुम्हाला आहे ना, असा ए पी आहे. तर हे होईल 10D 11 मायनस 1D दिलाय 32. झालं ना, डी मिळून जातो. सबट्रॅक्ट करून टाका यातून इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 याला स्किप करून टाका सध्याच, म्हणजे हे काय आहे ठीक आहे, हे लिहायसाठी म्हणून केलं. तर इक्वेशन 2 मायनस आहे 1 किंवा 1 मायनस, तर -5D येईल. 1 मायनस हे करा, हे येईल 17. 32 मायनस 17 किती येतात? 15. तर येईल -15. तर डी ची व्हॅल्यू आली 3. डी ची व्हॅल्यू 3 आली तर पुट करून दिली इथे, तर हे झालं ए इज इक्वल टू 2. डी ची व्हॅल्यू इथे 3 पुट केली तर 15 झालं. 15 तिकडे गेलं तर 17 मायनस 15, आन्सर आलं ए इज इक्वल टू 2. आपल्याला विचारले 20 टर्म T20 म्हणजे ते राहील ए प्लस 19D. करेक्ट. तर 2 प्लस 19 इंटू 5 सॉरी 3, तर हे झालं 2 प्लस 57 59. आन्सर किती आलं? आन्सर 59. ठीक आहे. हां, नेक्स्ट इन LAP हे दिलं आहे की A2 म्हणजे आपण असं म्हणू की हे काय A2 A5 हे टर्म्स आहेत. असं AP काय आपला असा समजा, आपला AP आहे. AP कसा आहे? A1 A2 A3 असा AP आहे. म्हणजेच A2 म्हणजे A1 प्लस डी असं समजायचं. ठीक आहे. आणि हे 17 दिलं, फाइंड AP फाइंड आउट करायचं आहे. तर झालं ना, A2 प्लस A5 मायनस A3 10 दिलाय. व्हॅल्यू पुट करू का? ठीक आहे. तर A2 काय आहे? A1 प्लस डी, A1 प्लस डी. A5 काय आहे? A1 प्लस 4D मायनस A3 काय आहे? A1 प्लस 2D असं इज इक्वल टू 10. सिम्प्लिफाय करून टाकू आपण.
याला सिम्प्लिफाय केलं तर A1 आणि हा A1 कटला, 4D मधून 2D गेला तर 3D राहिला इथे टोटल, म्हणजे इथे राहिलं A1 राहिला आणि हा D आणि इकडून आला आन्सर 2D म्हणजे 3D इज इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 1 मग अशी सारखंच होऊन जाईल. आणि A2 प्लस A9 दिलाय 17. A2 म्हणजे काय आहे, A1 प्लस D, A1 प्लस D आणि हे काय आहे A1 प्लस 8D 17 झालं. तर हे झालं ट्वाइस A1 प्लस 9D इज इक्वल टू 70. इक्वेशन नंबर 2. याला 2 नी मल्टिप्लाय करू आपण, 2 नी मल्टिप्लाय करू. इक्वेशन 1 इंटू 2 करू, सबट्रॅक्ट इक्वेशन 2, इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करू. तर हे किती झालं, ट्वाइस A1 प्लस 6D इज इक्वल टू 20 मायनस हे येईल 2A1 प्लस 9D इज इक्वल टू 70. हे आन्सर आलं -3D इज इक्वल टू 3. बरोबर आहे, 20 मायनस 73. तर D इज इक्वल टू आलं -1. D इज इक्वल टू -1 आलं, कुठेही पुट करून द्या. इक्वेशन 1 मध्ये D इज इक्वल टू -1 पुट केलं तर A1 किती मिळेल, -3 झाला, इकडे गेला तर 13 झाला, 13. तर आपला AP काय आहे, A1 झाला 13, AP काय होईल, आणि -1 आहे ना, तर 12, 11, 10 चालला AP, असा AP होईल. बघून घ्या. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. ठीक आहे, नेक्स्ट. सोपा आहे, काही नाही आहे. काय दिलंय, AP इन AP TP इज इक्वल टू Q. TP म्हणजे पिथ टर्म म्हणजे ए फर्स्ट टर्म कन्सिडर करायची, तर P-1 इंटू D इज इक्वल टू Q झाला. आणि TQ म्हणजे Q टर्म P आहे, तर Q टर्म हे कन्फ्यूज करायसाठी देतात हा, Q-1 इंटू D इज इक्वल टू P झालं. आपण काय करू, याचं सबट्रॅक्शन करून टाकू, हे दिलेलं आहे आपल्याला. TR इज इक्वल टू P प्लस Q मायनस R शी प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, TR इज इक्वल टू P प्लस Q मायनस R. क्लिअर. तर आपण हे लिहून टाकलं पहिले, TP पिथ टर्म Q आहे, म्हणजे Q एक व्हॅल्यू आहे बेटा, 10 टर्म 9 आहे, 9 टर्म 10 आहे, तर हे असं सारखंच लिहिलं आहे आपण. ठीक आहे. तर सबट्रॅक्शन केलं तर काय राहिलं, सर याला एक्सपांड असं करण्यापेक्षा तुम्ही थोडं घाई करण्यापेक्षा याला थोडं एक्सपांड करून द्या. ठीक आहे. तर हे झालं ए प्लस PD मायनस D इज इक्वल टू Q, आणि हे झालं ए प्लस QD मायनस D इज इक्वल टू P. आणि आता करा सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्शन केलं तर हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, तर काय मिळालं आपल्याला, PD मायनस QD म्हणजे P मायनस Q इंटू D, P मायनस Q इंटू D इज इक्वल टू P मायनस Q. D च येतोय, Q येईल, नाही Q मायनस P येईल, सॉरी इथे Q मायनस P. तर मायनस आपण लिहून टाकू असं, P मायनस Q. तर P मायनस Q ने डिवाइड केलं तर D ची व्हॅल्यू येऊन राहिली -1.
डी ची व्हॅल्यू किती येऊन राहिली आहे? -1. अच्छा, डी ची व्हॅल्यू -1 येऊन राहिली आहे आणि आपल्याला टी आर आरथ टर्म, कारण की r-1 आरशी रिलेशन इथे दिसून नाही राहिलं आहे. ठीक आहे, आपण ये फर्स्ट टर्म काढून घ्यायची का? फर्स्ट टर्म पण काढून टाकू आपण. फर्स्ट टर्म काय हे दिलं आहे तुम्हाला, तर डी ची व्हॅल्यू मायनस तर येईल ए प्लस पी -1, डी ची व्हॅल्यू येईल -1 इज इक्वल टू क्यू. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, पी आणि क्यू पिक्चर मध्ये कशी येईल हे जर लिहाल तुम्ही तर हे असं येईल, टी आर इज इक्वल टू ए प्लस r-1 इंटू डी. इथं तर पी क्यू येऊनच नाही राहिले, त्याने तर पी क्यू मध्ये विचारलं आहे आपल्याला. कसं कराल, तर डी ची व्हॅल्यू काढली आपण, ती -1 आली, पण फर्स्ट टर्म कदाचित पी आणि क्यूच्या फॉर्मॅटमध्ये येत असेल तेव्हाच ते दिसून राहिलंय. तर करून बघू. तर हे झालं ए मायनस पी -1 मल्टिप्लाय केलं +1 इज इक्वल टू क्यू. सो ए इज इक्वल टू आलं, याला तिकडे नेलं तर पी प्लस झाला प्लस क्यू -1 असं झालं. ही फर्स्ट टर्म काय झाली, हे दोन्ही टर्म तिकडे नेल्या तर पी पॉझिटिव्ह होईल, 1 निगेटिव्ह होईल. तर आता ह्या टी आर काय असते, ए प्लस r-1 इंटू डी. तर ए ची व्हॅल्यू पुट केली पी प्लस क्यू -1 प्लस आर. अच्छा, आणि पी प्लस क्यू -r आहे, तिथे काही मिस्टेक झाली का बघून घेतो एकदा मी. आणि नाही बरोबर आहे, r-1 इंटू -1. ठीक आहे, -1 डी ची व्हॅल्यू पुट केली, ए ची व्हॅल्यू पुट केली, ही ए ची व्हॅल्यू आहे, ही ए ची व्हॅल्यू आहे ही इतकी, आणि तिकडे r-1 इंटू डी. तर आन्सर आलं पी प्लस क्यू -1 मायनसनी मल्टिप्लाय केलं तर -r+1. तर हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं. तर आन्सर काय आलं आपलं, लास्ट आन्सर पी प्लस क्यू -r. हेन्स प्रूव्ड, हेन्स प्रूव्ड. बघून घे. काही डिफिकल्ट नाही आहे न्यूमेरिकल, पण कन्फ्यूज करतं. पी आणि क्यू मध्ये इतकं कन्फ्युजन आहे की फार कन्फ्यूज होतं पी आणि क्यू मध्ये. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा बेटा. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. ठीक आहे, नेक्स्ट. First term and second term of an AP are √2 and √3 respectively. Find fourth term and common difference. हे सोपं आहे. फर्स्ट टर्म काय, म्हणजे आपण जर आपला AP असला ए प्लस डी ए प्लस 2d असा जर असला, ठीक आहे, तर ही फर्स्ट टर्म असते, ही सेकंड असते, ही थर्ड असते. आपल्याला विचारलंय फर्स्ट टर्म दिली आहे एपी, म्हणजे ए इज इक्वल टू √2, आणि सेकंड टर्म म्हणजे ए प्लस डी इज इक्वल टू √3. ए ची व्हॅल्यू पुट केली तर डी इज इक्वल टू √3 मायनस ए म्हणजेच -√2. हा डिफरन्स झाला, हा कॉमन डिफरन्स झाला. ठीक आहे, रिस्पेक्ट. फाइंड फोर्थ टर्म. फोर्थ टर्म कशी काढाल तुम्ही? फोर्थ टर्म सोपा आहे आपला. फोर्थ टर्म T4 काय येईल, ए प्लस 3d, ए प्लस 3d. ए काय आहे, √3 मायनस √2, सॉरी √2च आहे फक्त, √2 आणि 3 इंटू √3 मायनस √2 झालं ना. √2 प्लस 3 √3
-3√2 आन्सर आलं 3√3 आणि √2 3√2 तर -2√2 होऊन जाईल -2√2 फायनल आन्सर फोर्थ टर्म. बघून घ्या, डिफिकल्ट नाही आहे. ठीक आहे, बघून घ्या. काहीच नव्हतं याच्यात, फक्त कॉमन डिफरन्स काढायचा होता आणि पुट करायचं होतं. फर्स्ट टर्म तर दिलीच आहे, फक्त ते कन्फ्यूज करतात आहे ना. √2 आणि √3 मध्ये कन्फ्युजन होतं. नेक्स्ट, प्रूव्ह दॅट √2, √3 अँड √5 कॅन नॉट बी एनी 3 टर्म्स ऑफ एन एपी. याचा एपी फॉर्म नाही होऊ शकत असं दिलं असते की हे टर्म्स एपी मध्ये आहे, जीपी मध्ये आहे, एचपी मध्ये आहे असं विचारतात ऑप्शन, आणि नन ऑफ दीज असते, तर याचा ऑप्शन येईल नन ऑफ दीज. ठीक आहे, पाहू आपण प्रूव्ह दॅट. तर आपण लेट पीथ टर्म घेतली आहे, पीथ टर्म ही क्यूथ टर्म आणि ही आरएथ टर्म घेतली. एनी टर्म, आणि त्यांनी काही कॉन्सिक्युटिव्ह टर्म नाही म्हटलं आहे, नाही तर मी P+1 P+2 असं घेतलं असतं. त्यांनी कॉन्सिक्युटिव्ह टर्म नाही म्हटलं आहे, तर कोणतेही टर्म आहे ना. तर त्या एखादी एपी आहे, त्यातल्या या 3 टर्म्स राहू शकतात की नाही राहू शकत हे विचारलं आहे त्यांनी. 3 टर्म्स तर राहणार नाही असं म्हणणं आहे त्याचं. बघू, तर पीथ, क्यूथ आणि आरएथ टर्म घेतली ॲट रँडम कोणते. तर हे झालं पीथ टर्म आहे ना, तर टीपी पीथ टर्म. तर हे झालं ए प्लस P-1 D इज इक्वल टू √2 असं. ठीक आहे. PQR वेअर मी असं लिहून देतो, PQR काय बिलॉंग्स टू टर्म म्हटलं तर हे काय असतं, नॅचरल नंबर 1, 2, 3. आपण टर्म कधी -1 टर्म म्हणतो का? नाही. 1/2 टर्म म्हणतो का? नाही. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म हे नॅचरल नंबर. PQR बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ठीक आहे, तर हे इक्वेशन नंबर 1 आलं. याला इक्वेशन नंबर 1 नंतर म्हणू आपण, लिहून टाकू पहिले. क्यू तर √3 आहे, तर ए प्लस Q-1 इंटू डी √3 झालं, आणि आर एथ टर्म म्हणजे ए प्लस R-1 इंटू डी झालं √5. त्याला मी थोडं चांगल्या तऱ्हेने लिहितो, ए पी डी मायनस डी इज इक्वल टू √2. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 2 ला ए प्लस क्यू डी मायनस डी इज इक्वल टू √3. हे झालं ए प्लस आर टी मायनस डी इज इक्वल टू √5. हे झालं सेकंड, हे झालं थर्ड. ठीक आहे, आता सबट्रॅक्ट करतो. इक्वेशन 2 मायनस 1, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करतो, तर काय होईल, ए कॅन्सल, डी डी कॅन्सल, क्यू डी म्हणजे क्यू मायनस पी इंटू डी इज इक्वल टू √3 मायनस √2. इक्वेशन नंबर. येथून ये गेला क्यू डी मायनस पी डी, तर क्यू मायनस पी इंटू डी, डी कॉमन काढला, डी तर कॅन्सलच झाला इथे, आणि √3 मायनस √2. आता लिहिलं इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2 केलं, तर ए मायनस ए 0, ए मायनस ए 0 आणि डी मायनस डी 0 आहे ना, तर हे झालं आर मायनस क्यू इंटू डी इज इक्वल टू √5 मायनस √3. इक्वेशन नंबर 5. आणि डिवाइड इक्वेशन 4/5 चालेल, 4/5.
इक्वेशन 4 बाय इक्वेशन 5 ने डिवाइड केलं तर डी डी कॅन्सलच झाला. क्यू मायनस पी अपॉन आर मायनस क्यू इज इक्वल टू आलं √3 मायनस √2 अपॉन √5 मायनस √3 असं. आता तुम्ही एक लक्षात घ्या की इथपर्यंत आपण हे काय करून राहिलं सर, असं का करत आहे. मला हे प्रूव्ह करायचं आहे की लेफ्ट हँड साईड हा जो आहे ना, म्हणजे हे एपीचे टर्म्स नसतील, आपण एपीच्या टर्म्स कन्सिडर करून चाललो आहे, इथपर्यंत पोहोचलो, आपल्याला रिझल्ट मिळाला, आपण ते लिहून टाकले, मग सबट्रॅक्ट केले, ठीक आहे. या इक्वेशनमधून हा, या इक्वेशनमधून हा, आणि जे मिळालं त्यांना डिवाइड केलं. आता हा जो LHS साईड आहे, LHS साईड ही आहे Q मायनस पी आर मायनस क्यू बिलॉंग्स टू क्यू. क्यू म्हणजे रिप्रेझेंटेशन असतं रॅशनल नंबर, रॅशनल, इररॅशनल. तर हे जर पी क्यू आर नॅचरल नंबर आहे तर क्यू मायनस पी अपॉन आर मायनस क्यू बिलॉंग्स टू रॅशनल नंबर, कारण हे रॅशनल नंबर बनतील. समजा जर याचं 3, 5, 7 असतं तर ते 2/2 म्हणजे 1 आलं असतं. 3, 5, 8 असतं तर 3, 5 नाही 3, 5, 8 हो ठीक आहे, तर 2/3 आलं असतं. 2/3 रॅशनल नंबर आहे. करून टाका तुम्ही, व्हॅल्यू पुट करा. नॅचरल नंबर जर कन्सिडर केला आहे, नॅचरल नंबरच असतील टर्म असल्यामुळे, आणि पी क्यू आर नॅचरल नंबर असतील तर ते रॅशनल नंबर आहे ना. हां, आणि √3 मायनस √2 √5 मायनस √3 हे बिलॉंग्स टू असते इररॅशनल नंबर. हे रिप्रेझेंटेशन आहे इररॅशनल नंबरचं. याचं कधीही रॅशनल नंबर येणार नाही, म्हणजे 1/2 3/2 5/2 अशासारखं येणार नाही. हे इररॅशनल नंबर येतं. हे काय येतं, इररॅशनल नंबर. बघून घ्या तुम्ही याला. तुम्ही जर कोडी स्टुडंट जास्त म्हणजे विचार केला किंवा त्याला थोडं माहिती असलं तर तो म्हणेल की सर आम्ही √5 प्लस √3 नी मल्टिप्लाय करतो, डिनॉमिनेटर बनून जाईल बरोबर, वरती तर तुम्हाला इररॅशनल नंबरच मिळेल. तर इररॅशनल अपॉन इररॅशनल, कारण की √3 मायनस √2 हा पण इररॅशनल नंबर आहे. इररॅशनल अपॉन इररॅशनल, इररॅशनल नंबरच असतो. तर हे मिळालं इररॅशनल नंबर, ते मिळालं रॅशनल नंबर. तर असं होऊ शकते का रॅशनल नंबर इज इक्वल टू इररॅशनल नंबर? इट इज नॉट पॉसिबल. ठीक आहे, पॉसिबलच नाही आहे रॅशनल इज इक्वल टू इररॅशनल. याचा अर्थ की जर हे बरोबर नाही आहे तर याचा अर्थ आपण जे कन्सिडर केलं होतं की हे पी क्यू आणि आर एथ टर्म आहेत म्हणून एपीचे, ते हे रॉंग आहे. आणि हे जर रॉंग आहे तर हे एपीचे टर्म होणार नाही. हेन्स प्रूव्ड की हे कोणत्याही एपीचे टर्म्स होणार नाहीत. बघून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट. अच्छा, समचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? एकदम क्वेश्चन वर आलो का आपण? 45 असा क्वेश्चन आहे का? बघू द्या, क्वेश्चन नाही आहे दिसत. समचा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला? मी तुम्हाला एकदा समचा फॉर्म्युला सांगून देतो. समचा फॉर्म्युला असतो सम ऑफ एन टर्म्स ऑफ एपी चा फॉर्म्युला असतो n/2 a प्लस ट्वाइस a प्लस n-1 इंटू डी असा असतो एक तर एन टर्मचा. और Sn इज इक्वल टू n/2 ए फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. फर्स्ट टर्म म्हणजे ए प्लस असते फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म असं असतं.
ठीक आहे, हे दोन फॉर्म्युले असतात. हे याला स्प्लिट केलं तर ए प्लस ए प्लस ए केलं याला, तर एक ए सोडून द्या, तो झाला फर्स्ट टर्म, आणि ए प्लस एन मायनस वन इंटू डी हे लास्ट टर्म झाली, कारण की एन टर्म आपण तशीच लिहित असतो. ठीक आहे, आणि हा फॉर्म्युला कसा आला हेही माहिती आहे तुम्हाला, सांगायची गरज नाही आहे की सांगू एकदा कसा आला तर. ठीक आहे, ठीक आहे. तर काय म्हणून राहिलाय तो बघू आता क्वेश्चन. तर एकदा सांगून देतो तुम्हाला, ए प्लस डी प्लस ए प्लस 2d असं चालू आहे. असं एक दुसरी टर्म असं करत 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 आपण ए प्लस एन मायनस वन इंटू डी असं येईल लास्ट टर्म. हे झालं एस एन सम ऑफ एन टर्म्स ऑफ ए पी. मी पुन्हा याला एस एन पण उलट लिहितो. कसं लिहितो, ए प्लस एन मायनस वन इंटू डी येईल प्लस ए प्लस एन मायनस टू इंटू डी. ठीक आहे, हे येईल ए प्लस एन मायनस 3d. ठीक आहे, असं असे तुम्ही ऍड करत करत गेले ए पर्यंत, तर याचा आन्सर येऊन राहिला आहे ट्वाइस एस एन इज इक्वल टू, याचा सम किती येईल सर, हे येईल ट्वाइस ए प्लस एन मायनस वन इंटू डी हा येईल, प्लस या दोघांचा सम म्हणजे याचा आणि याचा केला आपण. आता करू याचा आणि याचा, तर याचा आणि याचा सम काय येईल, ट्वाइस ए प्लस एन मायनस टू डी आणि एन प्लस वन आहे ना, तर डी कॉमन जर काढला तर एन मायनस टू प्लस वन म्हणजे एन मायनस वन इंटू डी असं येईल. ठीक आहे, हे दुसरी टर्म झाली. प्लस असं करत करत गेले तर तुम्हाला हेच मिळणार आहे, ट्वाइस ए प्लस एन मायनस वन इंटू डी असं. तर हे किती टर्म्स आहेत, टोटल एन टर्म्स आहेत, या टोटल एन टर्म्स टर्म्स. म्हणजेच एखादी गोष्ट 5 टाइम्स असलं तर 3 into 5 करतो आपण, तसं हे एन टाइम्स आहेत, तर एन बाय एन येईल एन बाय 2 ने एन इंटू 2a प्लस एन मायनस वन इंटू डी असं येईल, आणि हा 2 इकडे घेऊन येऊ, 2sn झालं ना, एस एन इज इक्वल टू एन बाय 2a प्लस एन मायनस वन इंटू डी हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे बघून घ्या. अशा प्रकारे आपण सम काढत असतो. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा बेटा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, समचा क्वेश्चन आहे. आता फर्स्ट टर्म ऑफ एपी इज 5 म्हणजे ए इज इक्वल टू 5 दिला, लास्ट टर्म इज 45 म्हणजे ए एन दिलाय 45, म्हणजेच ते लिहू नंतर आपण. हा लास्ट टर्म सम ऑफ एपी इज 400, लास्ट टर्म दिला आहे, फर्स्ट टर्म दिला आहे, आणि सम ऑफ एपी इज म्हणजे एस एन दिला आहे 400 गिवन जे आहे ते. तर फाइंड द नंबर ऑफ टर्म्स. क्या बात आहे. आपण तर आपल्याला माहिती आहे एस एन इज इक्वल टू एन बाय 2, आपल्याला एन विचारलाय, फाइंड द नंबर ऑफ टर्म्स. तर एन बाय 2 ए प्लस ए एन फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म
आताच पाहिलं होतं आपण, 2 फॉर्म्युले बघितले होते, फर्स्ट टर्म प्लस लास्ट. तर एस एन ची व्हॅल्यू दिली आहे 400, n/2 फर्स्ट टर्म 5 प्लस 45, तर हे झालं 800 इज इक्वल टू 2 इकडे आणला ना, हे झालं 50, तर n इज इक्वल टू 800/50 आणि 5 16 आहे ना, 16, तर n ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, n इज इक्वल टू 16 टर्म्स. किती मिळाल्या? 16 टर्म्स. कॉमन डिफरन्स विचारलाय, कॉमन डिफरन्स विचारलाय, इथे तर नाही मिळणार आपल्याला, इथे डिफरन्स राहतच नाही, याच्यानंतर डिफरन्स चालू होतो फर्स्ट टर्म नंतर. तर लास्ट टर्म वर जाऊ आपण. an इज इक्वल टू 45 म्हणजेच a प्लस n-1 16, म्हणजे 16 झाला ना. असं लिहिण्याच्या ऐवजी मी तुम्हाला लिहून देतो. कॉमन डिफरन्स विचारला, an म्हणजेच a 16 45, यांची व्हॅल्यू काढली ना तुम्ही, a 16 कसं लिहाल, a प्लस 15d इज इक्वल टू 45. a ची व्हॅल्यू किती आहे, 5 प्लस 15d इज इक्वल टू 45. झालं, असं करत जायचं. यांची व्हॅल्यू लिहिली आणि a ची व्हॅल्यू लिहिली, पुट केली, 5 तिकडे गेले, 40 झालं, तर 15d इज इक्वल टू 40. सो d इज इक्वल टू 40/15. 5 3 जा 5 8 जा, म्हणजे d इज इक्वल टू झालं 8/3. डिफरन्स झाला 8/3. डिफरन्स किती झाला, 8/3. बघून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन करायचा. बघून घ्या, काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. आपल्याला विचारतात कधीही 3 टर्म्स 5 टर्म्स असं जर विचारलं, सम ऑफ एपी मध्ये जर 3 टर्म्स विचारल्या तर काय घ्यायच्या, 3 टर्म्स घ्यायच्या असल्या तर a मायनस डी, ए आणि a प्लस डी. 4 टर्म्स घ्यायच्या असेल तर a मायनस 4d, a मायनस 3d, a मायनस डी, a प्लस डी, a प्लस 3d असं घ्यायच्या. 4 टर्म्स जर विचारल्या तर हे 3d आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. 2d चा डिफरन्स घ्यायचा इथे, म्हणजे ॲडिशन केलं, सम ऑफ 4 टर्म्स दिल्या जातात, 3 टर्म्स दिल्या जातात, तर डी तर कॅन्सल होऊन राहिला ना. 3 टर्म्समध्ये 4 टर्म्स दिल्या असल्या तरी डी कॅन्सल होऊन राहिला, त्याच्यासाठी असते. 5 टर्म्स असल्या तर a मायनस 2d, a मायनस डी, a प्लस डी, a प्लस 2d असं घ्यायचं. इथे पण सम घेतला तर डी कॅन्सलच होऊन राहिले, तर अशा टाईपचं घ्यायचं. ठीक आहे, आता हे न्यूमेरिकल सॉल्व करू आपण. तर आपल्या 3 टर्म्स कोणत्या होतील, सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स ऑफ एपी इज 27. लेट 3 टर्म्स बी a मायनस डी, a प्लस डी. सम किती दिला आहे त्याचा, 27, म्हणजे a मायनस डी प्लस a प्लस डी इज इक्वल टू 27. म्हणजेच डी तर कॅन्सल झाला, डी कॅन्सल झाला, त्याच्याचसाठी असतंय. 3a इज इक्वल टू 27, सो a इज इक्वल टू 9 मिळालं, a इज इक्वल टू 9. सम ऑफ देअर स्क्वेअर इज, आता डी राहिलाय काढायचा, पण काढू नाही शकत आपण. एस एन आणि टी एन पण विचारलाय, एन ए टर्म पण विचारली आहे आणि सम ऑफ एन टर्म्स पण विचारलाय, तर एपी तर काढणं आवश्यक आहे, त्याच्याशिवाय तर आपण काढू नाही शकत. सम ऑफ देअर स्क्वेअर दिलाय 293.
तर सम ऑफ देअर स्क्वेअर म्हणजे ए मायनस डीचा स्क्वेअर त्याचा सम ए स्क्वेअर प्लस ए प्लस डीचा होल स्क्वेअर इज इक्वल टू दिलाय 293. ठीक आहे, एची व्हॅल्यू पुट करू आपण, पण त्याच्या आधी पहिले एक्सपान्शन करून टाकू का, नाहीतर लिहून टाकू. म्हणजे 9 मायनस डीचा स्क्वेअर प्लस ए 9 स्क्वेअर प्लस 9 प्लस डीचा होल स्क्वेअर इज इक्वल टू दिलाय 293 सम ऑफ देअर स्क्वेअर. ठीक आहे, डीची व्हॅल्यू काढण्यासाठी थोडंसं आता हा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला हे एक्सपान्शन करणं वगैरे. तर हा झाला 81 9चा स्क्वेअर प्लस डीचा स्क्वेअर प्लस 18d मायनस 18d सॉरी हां मायनस 18d ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. हा तर 81 झाला. पुढचा 81 प्लस डी स्क्वेअर प्लस 18d इज इक्वल टू 293 असं दिलं. बरं, तर हे तर कॅन्सल झालं. काय झालं, मायनस 18d आणि प्लस 18d कॅन्सल झालं. तर किती राहिले 81 81 81 3 टाइम्स 243 प्लस 2d स्क्वेअर, कारण की डी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर 2d स्क्वेअर इज इक्वल टू मिळालं 293 झालं. याला तिकडे नेलं तर 2d स्क्वेअर इज इक्वल टू झालं 50. 243 मायनस केले तर 50 राहील. डी स्क्वेअर इज इक्वल टू काय राहील 25. सो डी इज इक्वल टू काय झालं प्लस मायनस 5. डी ची व्हॅल्यू काय झाली प्लस मायनस 5. फर्स्ट थ्री देअर स्क्वेअर इज ठीक आहे, पण डी ची व्हॅल्यू काय असू शकते, डी ची व्हॅल्यू काय असू शकते फर्स्ट टर्म ऑफ एपी. ठीक आहे, 5 घ्यायची की मायनस 5 घ्यायची. तर प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जर मायनस 5 घेतलं तर 9 प्लस 5 ते तर येऊन जाईल आपलं स्क्वेअर. तर आपण इथे ठीक आहे 2 एपी आले असं समजा. तर एपी कोणकोणत्या आल्या, एपी आपण फर्स्ट टर्म कोणती आहे आपली ए मायनस डी. तर ए मायनस डी म्हणजे डी इज इक्वल टू 5 साठी घेतला ना, ते झालं 4. ठीक आहे 4 मग 9 कळलं ना, 5 घेतला डी ची व्हॅल्यू. तर ए मायनस ए ची व्हॅल्यू 9 आहे, हे इथेच काढली आहे. तर 9 मायनस 5 मग येईल 9, मग येईल 9 प्लस 5 म्हणजे 14 चालला असा एपी. और दुसरा कोणता राहू शकतो, मायनस 5 घेतला तर येईल 14, हा येईल 9 आणि हा येईल 4. डिक्रीज, हा इन्क्रीजिंग एपी, हा डिक्रीजिंग एपी, असे 2 एपी मिळतील आपल्याला. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर सम पण आपल्या 2 येतील, सम पण 2 येतील, कारण की वेगवेगळ्या येतील ना. या एपीचा सम वेगळा येईल आणि या एपीचा सम वेगळा येईल. एन एच टर्म पण वेगवेगळे येतील. तर काढून घेऊ आपण. त्याला आता इथे हे मिटवावं लागेल मला, जागा नाही आहे. तर फक्त एपी कशा घ्यायचं, ती 3 टर्म्स कशा घ्यायच्या हे लक्षात ठेवायला. ए मायनस डी ए प्लस डी असं घ्यायचं. हा चला, हां एस एन काढायचा. एस एनचा फॉर्म्युला काय असतो n/2. आता इथे एन टर्म माहिती नाही आपल्याला कोणत्या आहे, तर एनची जागेवर एनच राहील, एनला रिप्लेस नाही करू शकणार आपण. ट्वाईस ए प्लस एन मायनस 1 इंटू डी असं राहतं. तर ठीक आहे, व्हॅल्यू पुट करून टाकू. तर n/2 2 इंटू ए फर्स्ट एपीसाठी चालू आहे, फर्स्ट एपीसाठी
तर याची व्हॅल्यू 4 आहे आणि डिफरन्स किती आहे 5. त्यावेळेस डिफरन्स काय होता +5 है ना. डी किती आहे 5 साठी आणि इथे काय आहे डी इज इक्वल टू -5 साठी. ठीक. तर n-1 इंटू 5 असं हा एस एन येईल, हा एस एन येईल तुमचा. ठीक आहे. और तुम्ही एस एन दुसरा पण काढू शकता. काय एस एन इज इक्वल टू n/2 2 इंटू 14 प्लस n-1 इंटू -5. हा दुसरा आहे. हा खालच्या एपीसाठी आला. टी-एन काय येईल टी-एन फर्स्ट टर्म 4 प्लस n-1 इंटू डी पॉझिटिव्ह होता त्यावेळेस 5 और टी-एन येईल 14 प्लस n-1 इंटू -5. हे दोन येतील. ठीक आहे, बघून घ्या. गुड मॉर्निंग राहुल, खुशी. तर अशा प्रकारे काढतो बेटा आपण. हे 2-2 येतील. हा टी-एन आणि एस-एन 2-2 येतील. ठीक आहे, बघून घ्या. क्लिअर. तर ते 3 टर्म्स कोणत्या घ्यायचे हे लक्षात घ्या. क्वेश्चन आहे हाऊ मेनी टर्म्स ऑफ द सिक्वेन्स. हा सिक्वेन्स दिलाय, मस्ट बी टेकन सो दॅट सम इज 300. सम 300 साठी आपण असं कन्सिडर करत असतो की एन टर्म्सचा सम 300 येऊन राहिला. तर एन टर्म्स तर एनची व्हॅल्यू काढायची, सोप आहे. तर ये काय आहे इथे 20. कॉमन डिफरन्स काय आहे 19 1/3 -20. हा डिफरन्स कसा काढतात हे लक्षात घ्या. याचा आन्सर कसा काढतात आपण याला लिहितो. म्हणजे कॉमन डिफरन्स बरेच स्टुडंटला काढता नाही येत. हे तर मला तर दिसून राहिलंय की याच्यात 2/3 ऍड केलं तर 20 होऊन राहिलं, म्हणजे -2/3 यायला पाहिजे. पण तो कसा येतो 93 जा 57 58/3 असा -20 म्हणजेच 58 - 60/3. हे झालं -2/3. म्हटलं तो -2/3 येईल म्हणून. तर -2/3 डिफरन्स येऊन राहिला. सम एस एन दिलाय तुम्हाला 300 आणि एन ची व्हॅल्यू विचारली आहे. ठीक आहे, आता एस एनचा फॉर्म्युला यूज केला n/2 2a. ची व्हॅल्यू असल्यामुळे आणि n-1 इंटू डी हा असा असतो. तर 300 प्लस इज इक्वल टू एन अननोन आहे, एनच काढायचं आपल्याला 2a म्हणजे 40 प्लस n-1 इंटू -2/3. ठीक आहे, क्लिअर. थोडं ॲड बरोबर करायला इथे 2 इंटू करून टाकू आपण, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही राहणार. हा 2 इकडे घेऊन 600 इज इक्वल टू एन. हे सॉल्व करा आतमध्ये. आता व्यवस्थित सॉल्व करा 40. कारण की हा जो आहे ना थोडं केअरफुल करावं लागतं सॉल्व. -2n/3 -2/3 नी मल्टिप्लाय केलं तर इथे येईल +2/3. सर तरी हे असं कसं होईल. तर एक काम करू आपण, याला थ्रू आउट 3 नी मल्टिप्लाय करून टाकू. तर थ्रू आउट 3 नी मल्टिप्लाय केलं तर 1800. 3 नी याला मल्टिप्लाय केलं एन 3 नी या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल ना. बाहेर करा किंवा ब्रॅकेटमध्ये करा. तर 40 3 जा 120 -2n
आणि +2 असं होईल. ठीक आहे. हां, आता 1800, कारण की आता हे सॉल्व करणे बरेचदा स्टुडंटला फार डिफिकल्ट होतं. 122 झालं, 120 + 2 122n - 2n². तर 2n² इकडे आणला, -122n आणि +1800 = 0. ठीक आहे. या दोन्ही टर्मला इकडे आणलं. 2नी पहिले तर डिवाइड करून टाकू. 2 सगळीकडे कॉमन दिसून राहिला. n² 61n 61 करेक्ट आहे. येईल 900 = 0. आता 900 स्टुडंटला बरेचदा प्रॉब्लेम होतो की सर 900चे पार्ट्स पाडायचे आहे, ज्याची सम 61 येईल. फार कठीण जातं. पण एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो, इथे एक तर तुमच्या पार्ट्समध्ये याचे जे 2 पार्ट्स करणार आहे, तुम्ही फॅक्टर पाडणार आहात, तर त्याच्यात एक तर 10 येईल, नाहीतर 5 येईल. म्हणजे 0 किंवा 5 असेल तेव्हाच येईल ते, आहे ना. तर 330चा स्क्वेअर येतो 900, 30चा स्क्वेअर येतो 900. बरं, तर फास्ट कसे पाहायचे हे सांगून राहिलो. सर 31 30 30 61 -30 -30 घेतलं तर 60 येऊन राहिले, 61 पाहिजे सर. तर मग तुम्ही एकदम असं नका करू. 31 29 31 आणि 30 31 आणि 30 घेतलं तर प्रॉब्लेम होईल ना, 900 येणार नाही. 30 × 30 असते. तर मग एकदम जम्प कशावर करायची सर? तर मी कशी करतो माहिती आहे का, एकदम 25 आणि 35 आणि 26 एक तर लक्षात घ्या, 35 26 किंवा 25 36. समजून राहिलंय का माझे पार्ट्स कोणते मला वाटून राहिले? हा एक तर येईल, म्हणजे याचा सम किती येऊन राहिलाय 61, किंवा और 35 26 यांचाही सम येऊन राहिला. तर मल्टिप्लाय करून बघा कोणतं येऊन राहिलं, यातलं येईल असं मला वाटतंय. तर 25 6 जा 150 15 आले, आणि 3 जा 75 75 15 900. अच्छा, याचा येऊन राहिला आहे सम. ठीक आहे. आणि त्याचं 61 टोटल पण येऊन राहिलं आहे. याचं करून बघू. 35 6 जा 35 3 जा मला माहिती आहे 105 होत आहे ना. तर 210 होईल. तर 0 आला 21 कॅरी, इथे जसा 15 कॅरी आला होता, इथे 21 कॅरी आला. आणि 35 70 70 आणि 21 91. तर हे तर नाही येऊन राहिलं, हे येऊन राहिलं आहे. तर आपले पार्ट झाले -36 -25. तर n² असे जर मिळाले ना, इथे याचा कोइफिशियंट जर 1 असला ना, तर डायरेक्ट लिहिलं तरी चालते. तुम्ही इथे लिहाल -36 -25 +900 असं वगैरे लिहायची गरज नाही आहे. मी तुम्हाला शॉर्टकटच सांगतोय. n - 36 मायनस आले तर मायनस लिहायचं, आणि n - 25 जे मायनस आलं ते मायनस, जे प्लस आलं ते प्लस, असं. तर n = एक तर 36 येईल, किंवा n = 25 येईल. ठीक आहे. तर एक तर यांची व्हॅल्यू 300 टोटल यायसाठी डिक्रीजिंग एपी आहे, डिक्रीजिंग एपी आहे. तर एक तर 36 टर्म्स लागतील, नाहीतर 25. ठीक आहे बेटा. असं काय येते सर, असं काय येतं जर 25 आणि 36 दोन याच्यात काय येऊन राहिलं, यांची व्हॅल्यू 300? असं का नाही येत, एकच का नाही येत यांची व्हॅल्यू, दोन का आल्या? असंही स्टुडंटला बरेचदा कन्फ्युजन असतं. तर मी तुम्हाला सांगून देतो बेटा. एक एपी आहे. तर आपण एपी घेऊ. मला सम पाहिजे. पहा मी SN लिहून राहिलो आहे. लक्षात घ्या, क्वेश्चन समजून घ्या. माझी सम आली पाहिजे 16 आणि 16 21 सम आली पाहिजे 21. आणि माझा एपी आहे 975 असे एपी आहे.
तर याचं 3 टर्मचा सम किती होऊन राहिलाय सर 21. 3 म्हणजे 21 समसाठी किती टर्म्स लागतात 3 टर्म्स. n इज इक्वल टू 3 सर, n इज इक्वल टू 3. पण हा डिक्रीजिंग एपी आहे, मी लिहेल पुढे 3 1 -1 -3 -5. आता बघा तुम्ही जर एवढ्या टर्मचा जर सम केला तर तो किती येऊन राहिलाय, तो पण 21 येऊन राहिलाय. 9 + 7 16, 16 + 21, 21 + 3 24, 25 -1 24, 24 -3 21. पुन्हा याचा पण सम 21 येऊन राहिला, म्हणजे इथे यांची व्हॅल्यू किती झाली 7. कळलं? म्हणजे डिक्रीजिंग एपी मध्ये हा जो सम असतो हा तुम्हाला 25 टर्मचाही मिळू शकतो किंवा निगेटिव्ह गेलं तर ते कॅन्सल करतात ना. तुम्ही जर पाहिलं तर इथून इथपर्यंत जे आहे हा पोर्शन कॅन्सल करून राहिला एकमेकाला. एक 3 आहे, एक -3 आहे, एक 1 आहे तर -1 आहे, म्हणजे तुम्ही झिरोचे ॲड केले ना, म्हणून पुन्हा अगेन 27 आलं. तशासारखं हे n इज इक्वल टू 25. एक्झॅक्ट जर म्हटलं तर 25 असतं ते, आणि n इज इक्वल टू 36. ठीक आहे बेटा, बघून घ्या. ठीक आहे बेटा, इथे आपण आता थांबूया.